अमृता फडणवीस यांच्या दिव्याज फाउंडेशन कडून समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम, गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवरती स्वच्छता मोहीम। राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे सुद्धा उपस्थित। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून हात साफ, दागिने मोबाईलची चोरी, आतापर्यंत 3 गुन्हे दाखल। विरारमध्ये गणपती विसर्जन करताना गणेश भक्तांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू, पुण्यामध्ये तरुणाला फिट आल्यानं तो बुडाला। विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान कालच्या वादानंतर सध्या भिवंडीमध्ये तणावपूर्ण शांतता, ईदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। भिवंडी शहरामध्ये काल विसर्जनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा आमदार रईस शेख यांच्याकडून निषेध, काही समाजकंटकांकडून भिवंडीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया। भिवंडीमध्ये गणेश विसर्जनाच्या दरम्यान घडलेल्या घटनेचा खासदार सुरेश म्हात्रे यांच्याकडून निषेध, गुन्हेगारांना कडक शिक्षा होणार, म्हात्रेंची माहिती। मुंबईमधल्या कांदिवली परिसरामध्ये युवक काँग्रेसकडून संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या पुतळ्याचं दहन, एसपी रोडवरती पुतळा जाळून केला निषेध, संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांना मुंबईमध्ये येण्याचं आव्हान। चेंबूरमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन, राहुल गांधींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन। नवी मुंबईमधील आगरी कोळ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा, गरजेपोटी वाढीव बांधकाम केलेली घरे तोडणार नाही, लाखो लोकांची घरं नियमित होणार, मुख्यमंत्र्यांनी बैठकीमध्ये घेतला निर्णय। नवी मुंबईमधल्या महापे एमआयडीसी परिसरामध्ये आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित। आणि आता गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांचा वेगवान आढावा पाहूया। आईवरून शिवी दिल्यानं ठाण्यामध्ये तरुणाकडून सुपरवायझरची हत्या, आरोपी प्रशांत कदमनं क्राईम सिरीज पाहून कट रचून केली हत्या, पोलिसांची माहिती। नागपूरमध्ये 8 वर्षांच्या चिमुकलीवरती अत्याचार, पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली घटना, आरोपीचं स्केच काढत पोलिसांकडून तपास सुरू। चंद्रपूरमध्ये अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस पाटलासह 2 नागरिकांवरती चाकून हल्ला, गोंडपिंपरी तालुक्यातील सकमूर गावातली घटना, किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हल्ला। ऐन गणेशोत्सवामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये हत्येचं सत्र सुरूच, 3 हत्या तर 2 गोळीबाराच्या घटनांनी परिसरामध्ये खळबळ, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। आणि आता पाहूयात काही राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठकीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती, संजय राऊत, अनिल देसाई, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड या बैठकीला उपस्थित। काँग्रेस पक्ष जरा जास्त व्यस्त आहे, पण त्यांना आम्ही सांगितलं की लवकर आपण बैठक घेऊन जागा वाटपावरती निर्णय घेतला पाहिजे, संजय राऊत यांची काँग्रेसवरती टीका, मुंबईच्या जागा वाटपाचा विषय संपला असल्याचंही केलं वक्तव्य। सप्टेंबर अखेरीस महायुतीचं जागा वाटप पूर्ण होणार, महायुतीच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती, विधानसभेच्या जागांसंदर्भात महायुतीच्या नेत्यांची चर्चा सुरू। महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार, पुढील 8 दिवसांमध्ये महायुतीच्या काही नावांची घोषणा होईल, संजय शिरसाट यांची माहिती। महामंडळ वाटपांसंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत फडणवीस, अजित पवार बोलणार, राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळाचं वाटपासाठी अजित पवार आग्रही, वाद टाळण्यासाठी अजितदादा पक्षातील नेत्यांशीही करणार चर्चा। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट घेतला नाही, राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव त्यामध्ये असता कामा नये, किशोरी पेडणेकर यांचं सूचक वक्तव्य। राज्यामध्ये केवळ महिला मुख्यमंत्री होऊन प्रश्न सुटणार नाहीत, वर्षा गायकवाड यांना रुपाली चाकणकर यांचं प्रत्युत्तर, अजित पवारही मुख्यमंत्री झाल्याचं आवडेल, रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य। 2019 मध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवारी देणार होते, शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरेंवरती गंभीर आरोप।
तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला नो एंट्री, धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून दूर राहणार बच्चू कडू यांचं वक्तव्य। उद्या तिसऱ्या आघाडी संदर्भात महत्त्वाची बैठक। बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये आमदार लक्ष्मण पवार आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही, त्यामुळे पवार समर्थकांकडून नाराजी व्यक्त। गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावरचा भाजपचा बोर्ड हटवला। विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं लक्ष्मण पवार यांनी जाहीर केल्यानं त्यांचे समर्थक नाराज, राजकीय वर्तुळात चर्चा। राज्यामध्ये शिवसंग्राम संघटना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 5 जागा लढवणार, शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योती मेटे यांची माहिती। नागपूर पूर्व विधानसभेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढणार। शरद पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये सभा, सकाळी 11 वाजता चिपळूणमधल्या सावरकर मैदानात सभा घेणार। शरद पवार यांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार 21 तारखेला कोकणच्या दौऱ्यावर, 21 तारखेला अजित पवार यांची चिपळूणमध्ये सभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।